तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंती दिन 1 जुलै कृषी दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र आत्माराम पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून कृषी भूषण श्री समाधान पाटील उमरे व बापूसाहेब श्री एस.आर. पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद येथील शास्त्रज्ञ श्री प्रवीण गोरे यांनी अल निनोमुळे हवामान अनुकूल शेती पद्धती व प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले। बेस्ट ॲग्रो कंपनीचे श्री आनंद पवार यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले। तसेच श्री किशोर साळुंखे उपकृषी अधिकारी यांनी माती परीक्षणानुसार अल्प खर्चाच्या नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले। श्री प्रशांत बाविस्कर उपकृषी अधिकारी यांनी महाविस्तार कृषी ॲप याविषयी मार्गदर्शन केले। श्री निखिल टोडकर मंडळ कृषी अधिकारी यांनी खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले। श्री ईश्वर पवार प्रभारी मंडळ कृषी अधिकारी एरंडोल यांनी शेतकरी अपघात विमा योजनेबद्दल माहिती दिली। कृषी भूषण श्री समाधान पाटील उमरे यांनी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले। पिकांची लागवडीपासून जमीन, पाणी, खत याचे जे कॅल्क्युलेशन आहे ते कशा प्रकारे करायचं याचं सुद्धा एक कॅल्क्युलेटर याच्यामध्ये खताचं कॅल्क्युलेटर आपल्याला दिलेलं आहे। तर त्याच्यामध्ये खताचं कॅल्क्युलेटर निवडताना आपण आपलं क्षेत्र किती आहे, पिकाचं नाव सिलेक्ट करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन देतात 4 ते 5 प्रकारचे, की समजा तुम्ही युरिया DAP जर वापरताय तर ते किती प्रमाणात वापरायचं, नंतर तुम्ही जर 10-26-26 वापरतायत तर ते किती प्रमाणात वापरायचं, तर याचंही कॅल्क्युलेशन आपल्याला याच्यामध्ये दिलं जातं। त्यानंतर आपल्याकडून जे ऑनलाईन शेतीशाळा घेतल्या जातात त्या शेतीशाळांची लिंक सुद्धा याच्यामध्ये आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठीचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहे। तर मित्रांनो, सगळ्यांना कडकडीची विनंती आहे कृषी विभागाकडून की आपण सगळ्यांनी हे महाविस्तार AI ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्या उत्पादनावरती होणारा खर्च कमी कसा करता येईल तर याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहावे। कृषी विभागाकडून सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद।